वनमंत्री गणेश नाईकांच्या नावावरून गोंधळ उडालेला आहे। मतदार यादीत नाव न मिळाल्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांची धावपळ झाली। दुसऱ्या मतदार केंद्रावरील यादीत गणेश नाईकांचं नाव आहे, यादीत नाव न मिळाल्यामुळे गणेश नाईक यांची धावपळ झाली। त्यांच्या कुटुंबियांचं एका ठिकाणी आणि त्यांचं दुसरीकडेच नाव आढळलंय। आपल्यासोबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक सर, तुमच्या बाबतीमध्ये असं घडलं, सर्वसामान्य मतदारांचं काय होणार? आता ते काय लोकांनी म्हणजे तक्रारी लोक करतायत की आमचं मतदानाचं केंद्र सापडत नाही। नॉर्मली आम्ही राफा नाईक विद्यालयामध्ये मतदान करायचो। गेल्या 2 निवडणुका आम्ही CBSE स्कूल खेरण्यामध्ये मतदान केलं। यावेळेला आमच्या एका बिल्डिंग म्हणजे आमच्या कुटुंबाचे काही कुटुंबाचे आमचे सदस्य CBSE स्कूलमध्ये, आता आम्हाला सेंट मेरीमध्ये, सकाळी आम्ही सेंट मेरीला आलो, रूम नंबर 9च सापडत नव्हता। मग तो रूम नंबर 9 CBSE मध्ये सापडला, पण त्या मतदार यादीमध्ये आमचं नाव नव्हतं। पुन्हा आम्ही आता सेंट मेरीमध्ये आलो, त्याला कुठे एका कोपऱ्यामध्ये ते रूम नंबर 9 सापडलं, तिथं मतदान केलं आणि आता मतदान करून निघालो। गणेश नाईकला संघर्ष म्हणजे जनतेसमोर सत्य सांगावं लागलं। हरामाचा पैसा नवी मुंबईच्या राजकारणात येऊ पाहतोय, परंतु नवी मुंबईच्या जनतेने तो हरामाचा पैसा नाकारलेला आहे। काल काही ठिकाणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ती दादागिरी मोडीत काढलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसह विकास मिळेल, साम टीव्ही, नवी मुंबई।